बनावट चांदी भेसळ प्रकरणी हुपरी शहर सोमवारपासून बेमुदत बंद. जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन. हुपरी शहर हे चंदेरी नगरी व चांदीचे वेगवेगळे आभूषणे बनवण्यामध्ये जगात नावाजलेलं शहर आहे. हुपरीसह परिसरातील 8 ते 9 गावांमध्ये चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. या उद्योगामुळे घरातील महिला या पण पुरुषांच्या बरोबरीने चांदीचे हस्तकला बनवण्यात पुढे आहेत. या उद्योगामुळे शहरातील व परिसरातील लोकांच्या हाताला रोजगार मिळतोय. हुपरी शहर व परिसराचे चांदीच्या दागिन्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठेमध्ये एक विश्वासाची ओळख निर्माण झाली आहे. याच विश्वासाला व हस्तकलेला बदनाम करण्यासाठी व झटपट श्रीमंतीच्या नादात शहरातील काही बेनामी टोळकं कमी टंचाची चांदी देऊन हस्तकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी चांदी उद्योगाची बदनामी करते. बनावट चांदीचे पाटले तयार करून गावाची बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी यासाठी हुपरी चांदी कारखानदार असोसिएशन येथे समस्त शहरातील नागरिकांची मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये बनावट चांदी, भेसळयुक्त चांदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळासहित शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जोपर्यंत या सर्वांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हुपरी शहर सोमवारपासून बेमुदत बंद ठेवणं व आमरण उपोषण करण्याचा निर्णय समस्त नागरिकांच्याकडून घेण्यात आला आहे, असं निवेदन हुपरी पोलीस निरीक्षक NR चौखंडे साहेब व जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आलं. या उपोषणाकरिता चांदी उद्योजक धनंजय धायगुडे व इतर उद्योजक उपोषणास बसणार आहेत. यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्यामध्ये चांदी कारखानदार उपाध्यक्ष दिनकरराव ससे, मोहन वायंगडे, महेंद्र कोथळे, रवींद्र चिटणीस, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, भरत मेथे, मोहन खोत, सुदर्शन खाडे, अमित नरके, विनायक विभूते, प्रतापसिंह देसाई, अजित सुतार, अमर माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आपल्या हस्तकला व्यवसायाला बदनाम करणाऱ्या हरामखोरांची शहरातील धिंड काढण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या मीटिंगच्या वेळी चांदी कारखानदार असोसिएशन अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, संचालक रामदास मेहतर, बाळासाहेब जाधव, नेताजी निकम, रणजित वायंगडे, भाऊसू गायकवाड, बाळासाहेब रणदिवे, राजेंद्र हांडे, राजेंद्र वायंगडे तसेच शहरातील उद्योजक, धडी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.